चला तर मग आज आपण एका खूप सुंदर जादुई गोष्टीत हरवून जाऊया. ही गोष्ट आहे एका रंगीबेरंगी जंगलाची आणि तिथे राहणाऱ्या एका चिमुकल्या परीची. एक खूप सुंदर सकाळ होती माहितीये. आकाशातनं सूर्यकाका हसत हसत वर आले आणि मग काय, सगळ्या जंगलात त्यांचा सोनेरी चमचमता प्रकाश पसरला. आणि मग हळूहळू ते सुंदर रंगीबेरंगी जंगल जागं झालं. झाडांवर बसलेले छोटे छोटे पक्षी किती गोड आवाजात चिवचिवाट करू लागले. आणि याच सुंदर जंगलात एक चिमुकली परी राहत होती. तिचं नाव काय होतं माहितीये? पिहू परी. तिचे पंख तर इंद्रधनुष्यासारखे चमकायचे आणि तिच्या चेहऱ्यावर ना नेहमी एक गोड हसू असायचं. पिहू परीला जंगलातले सगळे प्राणी खूपच आवडायचे. आज पिहू परी ना खूपच उत्साहात होती. तिने काय केलं, तिच्या सगळ्या मित्रांना एकत्र बोलावलं आणि एकदम आनंदाने म्हणाली, चला मित्रांनो, आज आपण सगळे मिळून आनंदाचा दिवस साजरा करूया. पिहू परीचा आवाज ऐकताच सगळ्यात आधी कोण आला माहितीये? टुनटुन टुनटुन उड्या मारत एक गुंड ससा तिथे आला. तो सगळ्यांना पाहून इतका खुश झाला की नाचतच म्हणाला, मी उड्या मारतो आणि तुम्ही सगळेजण खूप हसा. ससा आल्यानंतर मग हळूहळू डुलत डुलत प्रेमळ हत्तीराजा आला. तो खूप शांत आणि खूप चांगला होता. हत्तीराजाने त्याच्या सगळ्या मित्रांकडे पाहिलं आणि मग खूप मोठ्या आणि एकदम मायाळू आवाजात तो म्हणाला, मी दिसायला खूप मोठा आहे, पण मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. आणि इतक्यात काय झालं, झाडाच्या फांदीवरून फड 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 एक सुंदर रंगीबेरंगी पोपट पंख फडफडवत खाली आला. आणि तो तर त्याच्या गोड आवाजात गाणं गाऊ लागला, ला ला ला, सगळीकडे फक्त आनंदच आनंद आहे. मग काय, जणू काही एक मोठा उत्सवच सुरू झाला होता. सगळे प्राणी एकत्र आले आणि आनंदाने नाचू लागले. अरे वा, त्यांना नाचताना बघून सुंदर फुलं सुद्धा हसू लागली आणि रंगीबेरंगी फुलपाखरं त्यांच्या भोवती गिरक्या घेऊ लागली. हे सगळं पाहून पिहू परीला इतका आनंद झाला. तिने सगळ्यांना जवळ घेतलं आणि खूप प्रेमाने सांगितलं, नेहमी एकमेकांशी प्रेमाने वागा, आपली मैत्री अशीच टिकवून ठेवा आणि नेहमी एकमेकांना मदत करा. आणि तेवढ्यात एक आश्चर्यच घडलं. अचानक आकाशात एक सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसू लागलं. असं वाटत होतं जणू काही आकाशानेही त्यांच्या आनंदात भाग घेतलाय. ते सुंदर इंद्रधनुष्य पाहून सगळं जंगल आणखीनच रंगीबिरंगी झालं. आणि मग सगळे प्राणी एका सुरात मोठ्याने म्हणाले, खरा आनंद म्हणजे मैत्री. आणि इथे आपली गोष्ट तर संपली, पण मैत्रीचा आणि एकत्र असण्याचा जो आनंद आहे ना, तो मात्र कायम तसाच आहे.